पायरी विसरतेस. मी तुझा सासरा आहे तेव्हा मला मुकाट्याने जायला दे, नाहीतर मी एक जोराचा फटका देईन तुला. तुम्हाला काय हवं ते करा, मला ओरडा मारा, पण मी तुम्हाला हे पाप करू देणार नाहीये. मी तुम्हाला लक्ष्मी पूजनातली मोर जुगाराला लावू देणार नाहीये. सासरे काका ऐका, मी पाया पडते, त्यात मला मोर. अरे तू माझी सासू आहेस की मालकीण? हद्द केलीस बाबा तू किती. अगं जाऊ दे मला मुकाट्याने, नाहीतर मी विसरून जाईन की तू या घरची सून आहेस म्हणून. हे बघ, मला जाऊ दे, नाहीतर परिणाम वाईट होतील. माझं काही होऊ द्या, पण मी तुम्हाला हे पाप करू देणार नाही. तुम्हाला जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही म्हणे. आली आहे मोठी दृढाचार्य. चल बाजूला हो. थांबा. जर तुम्ही थांबला नाहीत ना, तर मी सासूबाईंना, सासू काकूंना आणि आऊंना बोलवून सांगेल. सासूबाई, ही घे तुझी मोहर, आणि तोंड आता कप्प ठेवायचं. घरातल्याना जर काही बोललीस ना, तर तुझ्या त्या विठोबाची शपथ आहे तुला. तू खूप मानतेस ना तुझ्या त्या विठोबाला, मग हे घे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्याशी वैर घेतलेलं आहे. आता तुझे कसे 12 वाजवतो ना ते बघच. विठुरा, तूच करून घेतलंस ना हे माझ्याकडून. चांगल्या गोष्टींसाठी वडीलधाऱ्या माणसांची लढण्याचं धाडस तूच दिलंस ना मला. खरंच. अरे अशी कशी मोहर कमी झाली? परत एकदा मोज. अगं रमाई, 2दा मोजल्यात मी, एक मोहर कमीच आहे. दाखव. थांबा. काय झालं वहिनी? माझ्याकडे काही काम होतं का? पानं वाढलेत, येत आहे ना जेवायला? हो चला. थांबा. मी मोहरा मोजून पूजेत ठेवल्या होत्या. मग काय? एक मोहर कमी आहे. काय सांगताय तुम्ही वहिनी? पण हे तुम्ही मला का विचारताय? हे तुम्ही तुमच्या इतिहासालाच विचारा. हे काम तुमचंच आहे, माझी खात्री आहे. चला भाऊजी, द्या ती सोन्याची मोहर. द्या काय? हा धडधडीत अपमान आहे माझा. तुम्ही सरळ सरळ आरोप करताय माझ्यावर. मी हे खपवून घेणार नाही. हा हो ना. अहो मान ठेवता येत नसेल तर अपमान तरी करू नका ना. अहो धीर आहेत ते तुमचे. धीराशी असं वागण्याची पद्धत बरी नाहीये जाऊबाई. मी काय चोर आहे का मी? हा, मी माझ्याच घरातली मोहर मी चोरेन असं वाटलं का तुम्हाला? हा, आणि मला जर हवीच होती तर मी हक्काने मागून घे ना. याशी चोरून काय घेऊन जाईन? तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही मोहर चोरली नाही ना? ठीक आहे. दिगू, झडती घे भाऊजींची. मला माझी खात्री करून घेऊ दे. झडती? आणि माझी? घ्या 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 घ्या, खुशाल घ्या तुम्ही झडती. पण तुम्ही मर्यादा ओलांडताय वहिनी. काय म्हणालात? मी मर्यादा ओलांडते? मग ओलांडतेच. दिगू, झडती नको, शिपायांना बोलाव. प्रश्न सोन्याच्या मोहरेचा आहे, कवडी रुक्याचा नाही. आणि शेवटी चोरी ती चोरीच. लहान असू दे नाहीतर मोठी. थांबा.
मोहर तुझ्याकडे कशी काय आली? बघा बघा, ही चोरटी आहे. तरी मला संशय आला होताच. तुम्ही चोर सोडून संन्याशालाच धरत होतात. बघितलंस दिगू, आधी तुझ्या लाडक्या सखूची झडती घे. अजून काय काय चोरलं असेल ते बघ. आणि काय ग, ही सोन्याची मोहर तुझ्या बापाला देणार होतीस दागिने घडवायला? सखू, अगं बोल, काय झालं? अशी मूग गिळून गप्प नको राहूस. ही मोहर तुझ्याकडे कशी आली? बघितलंस आता कशी मिठाची गुळणी केली ते? रमाई, हा चोर तुझ्या हिसक्याशिवाय बोलता होणार नाहीये. सखू बोल, खरं काय ते बोल. गठ माझ्याशी आहे. यमुना, माझ्या खोलीतली वस्तू घेऊन ये. त्याशिवाय ही तोंड उघडायची नाही. जा. शेवटचं विचारते, सोन्याची मोहर का चोरलीस? आणखी काय काय चोरलायस तू? आणि चोरी करण्या इतकी मजा गेलीच कशी तुझी? दिगू, तुझा कितीही जीव तुटला तरी प्रश्न चोरीचा आहे. माझा नाईलाज आहे. ही निगरगट्ट मुलगी तोंड गप्प ठेवून उभी आहे याचा अर्थ हीच चोर आहे. तुला थांबा मालकीनबाई. गंगे, तुझी इतकी हिंमत झाली मला थांबवतेस? कारण धाकल्या मालकीनबाई चोर नाहीत. खरं काय हाय ते मी तुम्हासनी सांगते. मगाशी मी माझ्या डोळ्यांनी समद बघितलं हाय. धाकल्या मालकीनबाईंनी काकासाहेबांना हात पाय पडून सांगितलं, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातली लक्ष्मी चोरून जुगाराला जाऊ नका. तर काकासाहेब रागवले, लय बोलले धाकल्या मालकीनबाईंना. शेवटी धाकल्या मालकीनबाईंनी तुमचा धाक दिला. हे तुझी मोहर. तशा मोहरा त्यांनी परत केल्या. हे समद मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. वा 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 वा, माझ्यावर कोणाचा विश्वास नाही आणि या नटव्या मूर्ख गंगीवर विश्वास ठेवताय तुम्ही? हा, अगं ही चोंबडी लावा लाव्या करते इथे. नाही मालकीनबाई, मी खोटं सांगत नाही. देवाची आणि या घरच्या मिठाची आण घेऊन सांगते. धाकल्या मालकीनबाई गंगेवानी निर्मळ मनाच्या आहे. तो फक्त या घराची लाज जाऊ नये म्हणून काकांवर चाळ त्यांच्यावर आला तरी बी त्या गप आहेत. गप्प बस. दीड दमडीची मोल करीन तू, मला चोर ठरवतेस? हं, हे बरोबर आहे. त्या सखूच्या चोरीमध्ये तूही हिस्सेदार असणार म्हणून त्या खोट्या आणाभाका घेतेस तू. अगं लायकी काय ग तुझी? एक शब्द बोलशील तर थोबड बाय. काका बस. सखू किती निर्मळ मनाची आहे हे घरातल्यांना सगळ्यांना आतून ठाऊक आहे. पण क्षमा कर, तुझा हात कसा आहे हेही सगळ्यांना ठाऊक आहे. लक्ष्मीपूजनाची मोहर चोरून जुगार खेळायला निघाला होतास आणि आळ कुणावर घेतोयस? या लहान मुलीवर की जिला जाणीव आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातली लक्ष्मी अशा प्रकारे बाहेर जाता कामा नये. ती तुझ्या हातापाया पडते, तुला विनवणी करते आणि तू तिच्यावर आरोप करतोयस. या गंगेसारख्या प्रामाणिक बाईला मारायला धावतोयस तू. बस, आणखी सारवासारव करायचा प्रयत्न करू नकोस. आता अति झालंय भाऊजी. सुनेनं सासऱ्याला वळण लावावं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आता याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. आजपासून घराबाहेर पडायचं नाही.
चूल घरात जाऊबाईंना मदत करायची, रांधा वाडा उष्टी काढा. शिक्षा यांना दिली आहे की मला दिली आहे? काहीही समजा, परिणाम तो भोगावेच लागणार. पण नको ही शिक्षा? ठीक आहे, दिगू शिपायांना बोलाव. ठीक आहे, मी चुलघरात जाऊन मदत करेन. हो. अगं असू दे, काय गाये? नको बाई, तुम्हाला उगाच सासूबाई ओरडतील. घ्या. ते राहू दे, मी गोप घ्यायला नाही, सकू तुझं कौतुक करायला आलोय अगदी मनापासून. खरंच सर्वाजीने अगदी अचूक वर्णन केलंय तुझं. वा वा, याला म्हणतात स्वाभिमानी लेक आणि मानी सून. वा, सकू खूप गुणाची आहेस तू. तू जसं मला म्हणतेस ना, तसं आज मी तुला म्हणतोय. तुझ्यासारखी गुणी मुलगी मला पत्नी म्हणून लाभली, हे माझं मोठंच भाग्य आहे. तू या घरच्या गृहलक्ष्मीचं कर्तव्य मोठ्या खंबीरपणे पार पाडलंस. धैर्य दाखवून काकाला थांबवलंस. या घरातली लक्ष्मी बाहेर जाऊ दिली नाहीस. खूप अभिमान वाटतो मला तुझा सकू. हो, तुम्ही माझं असं कौतुक करता ना, मला संकोच वाटतो बाई. हो, मी काय विशेष करते? माझं कर्तव्यच आहे ना ते. अगं पण सकू, जे केलंस ते काही सोपं नव्हतं. बरं सांग, तुला पाडव्यासाठी काय ओवाळणी हवी? सर्वाजीने सांगितलंय ना माझ्याकडून मागून घे म्हणून. मला माहितीये तू आपणहून काही मागणार नाहीस, म्हणून मीच विचारतोय. सांग काय हवंय? अगं लाजतेस काय? नवरा एवढा प्रेमाने विचारतोय तर सांग ना काय हवंय? दिवाळी संपल्यानंतर लगेच तुझी रवानगी बाबाजींच्या मठात होणार आहे. अहो, मला आहे ना तुमची साथ सोबत हवी, बस. तुमची सोबत, तुमचा आधार, हेच माझ्यासाठी जगातलं मोठं सुख आहे. हा अवघा जन्म मी तुझीच साथ देणार आहे सकू. आणि हा एकच जन्म काय, पुढच्या 7 जन्माची साथ आहे आपली. पण सकू, तरी सुद्धा तुला सांगायलाच हवं, पाडव्यासाठी काय ओवाळणी हवी तुला? बरं ठीक आहे, मीच बघतो तुला काय आवडेल ते मीच आणेन आणि पाडवा गोड करेन तुझा. सात जन्म विसरा, या जन्मी तुमची साथ मी तोडणार आहे. कड सखू कायमची जाणार आहे इथून. आणि दिगू, तुझा पहिला पाडवा पुढच्या वर्षी साजरा होणार माणिक सोबत. हा काय प्रकारे माणिक, ओवाळणीचं ताट का उधळलंस? तुम्हाला ओवाळायचा हक्क या सखूला कुणी दिला? हे बघ माणिकताई, आज पाडवा आहे आणि मी आऊंची बायको आहे, लग्नाची बायको. आणि आज आऊंना ओवाळण्याचा अधिकार
माझा आहे, फक्त माझा. आणि तू हे ओवाळणीचं ताट उधळून अपशकुन का केलास? माझ्या बरोबरीने आवाज चढवतेस तू. आहोतची बायको होण्याची तुझी लायकी तरी आहे का ग? कुठे भिकारडी तू आणि कुठे मी? तोंड सांभाळून बोल माणिक. नेहमी नेहमी तुझं हे काय वागणं असतं? प्रत्येक वेळी तमाशा करायलाच हवा का? मग ही सखू बोलते ते दिसत नाही का? सखूला वाटेल ते बोलायचं नाही. सखू माझी बायको आहे. मग माझ्या मनाचं काय? मला हेच वाटत होतं की तुम्हीच माझं कुंकू आहात. माझ्या मनावर तेच तेच कोरलं गेले. आता ते पुसणार नाही. मी माझा हक्क सोडणार नाही. या सखूचा जीवात घेईन मी. सोड माणिकताई, सोड सोड. माणिकताई सोड. शुद्धीवर ये माणिक. माणिक सोड तिला. माणिक सोड. माणिक सोड. हे असं विचित्र स्वप्न मला का पडलं? दाबू दाबू गळा दाबू तुझा. हा विघ्न संतोषी कुठली? सखू तू धूर्त आहेस, लबाड आहेस. आज चांगली पर्वणी होती. एरवी न खेळणारे सुद्धा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खेळतात आणि तरबेज खेळणाऱ्याला आज तू अडवलंस. हो तरबेज खेळू. जागे व्हा जरा. थांबा. पाणी प्या. घ्या. वच्चे अगं भरपूर रोके जिंकता आले असते ग, पण ही नालायक सखू आडवी आली. आडवी नाही आली. तिनं सगळ्यांसमोर तुम्हाला चोर ठरवलं. बरं झालं आपला विनू नव्हता म्हणून. वच्चे सोडणार नाही मी तिला. तेव्हा सखूला मी घराबाहेर घालवणार. माणिकला आपल्या घरात घेऊन येणार. बघतो. विठुराया, अरे अशी झोप येऊन कसं रे चालेल? आता मला काही करून हे काम संपवायचंच आहे. उमाई नाही, रमाई. अगं दचकायचं काय त्यात? आई आहे ना नावात. रमाई आई आईच असते ना बाळा. सखू बाळा, काल फार छान काम केलंस तू. भाऊजींना मोठ्या शालीनपणे धडा शिकवलास. अगदी गृहलक्ष्मी सारखी वागलीस. आवडलं मला. सासूबाई काही काम होतं का? तुझ्यासारखी गुणी मुलगी मला पत्नी म्हणून लाभली हे माझं मोठंच भाग्य आहे.
तू या घरच्या गृहलक्ष्मीचं कर्तव्य मोठ्या खंबीरपणे पार पाडलंस. वा, काही काम असेल तरच मी येईन असं आहे का ग? मी कौतुक करायला नाही का येऊ शकत? की दिगूच फक्त तुझं कौतुक करू शकतो? मला खरंच तुझं खूप कौतुक आहे ग सखू. अहो नाही, ते चुकून तोंडातून आलं. मी इथे आले म्हणजे आज पाडवा आहे ना? पाडव्याचं व्रत ठाऊक आहे ना तुला? हो, उठणं लावायचं, औक्षण करायचं आणि मग आंघोळीची तयारी करायची. वेडाबाई, अगं ते नाही काही, ते काय व्रत आहे का? ती सेवा, ती नंतर. त्याआधी लग्नाच्या पहिल्या वर्षी हे व्रत करायचं असतं. शिरपूरला देवीच्या मंदिरात जायचं आणि देवी समोर दिवा लावायचा. देवीकडे आपल्या सौभाग्यासाठी, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या यशासाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची असते. जमेल ना तुला? हो सासूबाई, नक्की जमेल. आणि आऊंना सकाळी ओवाळून जाईल. कोणीचीच बाई तू. अगं या व्रताची महत्वाची अट असते. सकाळी उठल्यावर नवऱ्याचा चेहरा न बघता मंदिरात जाऊन यायचं. तुला दिगूचा आणि दिगूला तुझा चेहरा आधी दिसायलाच नको. मंदिरातनं जाऊन आलीस ना की मग पाडवा साजरा करायचा असतो. जमेल ना तुला हे? हो सासूबाई, तुम्ही सांगाल ना तसंच करेन मी. छान. चल मग उठ, आवर पटापट, आत्ता उजाडेल. मी आऊंसाठी व्रत नक्की करेन. विठुऱ्या, पाहिलंच ना सासूबाई किती गोड बोलल्या. मी काल जे काही केलं ना ते सगळ्यांना आवडलंय बरं का. असंच सगळ्यांना आनंद होईल, असंच काम माझ्या हातून घडू देत.